पनवेल मुंबईच्या प्रवेशद्वारावरचा हा तालुका एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला मानला जायचा. मात्र 2017 नंतर खऱ्या अर्थाने इथे शेकापची ताकद कमी होत गेली. 2017ला नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने 78 पैकी 51 जागा जिंकल्या आणि शेकापला धक्का दिला. पण या लाटेतही शेकापने आपले 23 नगरसेवक निवडून आणले. महापालिकेत स्वतःचा एक दबाव गट तयार झाल्याने शेकापलाही शहरातली वेगवेगळी कामं करता येऊ लागली. मात्र सत्ताधारी भाजपची वाढलेली ताकद पाहता शेकापला इथे वेगळी स्ट्रॅटेजी अवलंबणं गरजेचं होतं. शेकापने पनवेलमध्ये होत असलेले वेगवेगळे प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ या सगळ्या गोष्टीत भूमिपुत्रांचा मुद्दा लावून धरला आणि पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी एक वातावरण तयार केलं. कारण 2022 मध्ये अपेक्षित असलेली निवडणूक थेट 2025 मध्ये जाहीर झाल्याने नियोजनालाही वेळ मिळाला होता आणि तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं होतं. कारण एकीकडे भाजपने शेकापचेच नेते फोडायची मोहीम सुरू केली, तर शेकापने मात्र भूमिपुत्रांचा मुद्दा सुरूच ठेवला. महापालिका निवडणूक जाहीर झाली आणि भाजपने निकालाच्या आधीच 7 जागा बिनविरोध निवडून आणल्या. एवढ्या जागा बिनविरोध निवडून आलेल्या असल्याने महापालिका तर सहज जिंकता येईल असं चित्र तयार झालं. पण खरंच तसं होतंय का? शेकापची ताकद कमी झाली असं सांगितलं जात असतानाही भाजपला पनवेलमध्ये एवढा संघर्ष का करावा लागतोय, तेच मी या व्हिडिओतून सांगणार आहे. नमस्कार, मी नुपूर पाटील आणि तुम्ही पाहतात story.com. पनवेल महापालिकेत एकूण 78 नगरसेवक निवडून जाणार आहेत. गेल्या वेळच्या निवडणुकीत इथे भाजपने एक हाती सत्ता मिळवली होती आणि यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती करणार असल्याचं भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलंय. खरं तर पनवेलमध्ये 1962 नंतर म्हणजेच पनवेल या मतदारसंघाची स्थापना झाल्यानंतर ते 2009 पर्यंत म्हणजे सलग 47 वर्ष इथे शेकापचा आमदार निवडून यायचा. इथल्या मतदारांनी कधी दिबा पाटील तर कधी दत्तात्रय पाटील या स्थानिकांसाठी काम करणाऱ्या नेत्यांवर विश्वास दाखवला. 2009 ला काँग्रेसने पहिल्यांदाच प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने इथे खातं उघडलं आणि शेकापच्या हातून हा बालेकिल्ला निसटला. बाळाराम पाटलांनी विधानसभेत 2009 पासून ते 2024 पर्यंत प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात लढा दिला. मात्र शहरी भागातल्या मतदारांनी भाजपला साथ दिल्याने बाळाराम पाटलांचा यात पराभव झाला. आता पनवेल महापालिका निवडणुकीची सूत्र शेकापकडून बाळाराम पाटलांच्या हातात आहेत. काँग्रेस आणि उबाठाचीही साथ आहे. पनवेलमध्ये सध्या काँग्रेस आणि उबाठा फारसा मजबूत स्थितीत नसली तरी शेकापचा मात्र आजही इथे एक मोठा मतदार वर्ग आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना इथे युती असली तरी भाजपच युतीत मोठा भाऊ आहे. कारण तुलनेने शिवसेना इथे फारशी मजबूत स्थितीत नाही. महापालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राज्यात भाजपच्या ज्या 44 जागा बिनविरोध निवडून आल्या त्यात पनवेल महापालिकेतल्या 7 जागा आहेत आणि आमचे उमेदवार फोडून या जागा जिंकल्यात असा आरोप बाळाराम पाटील यांनी केला होता. या 8 बिनविरोध जागा, गेल्या वेळचा एक हाती निकाल, विधानसभेत मिळालेलं यश यामुळे सत्ताधारी भाजपने पनवेल मधलं वातावरण तयार केलं आणि महापालिका आपण सहज जिंकतोय असा दावाही केला. मात्र प्रचार सुरू झाल्यानंतर बाळाराम पाटलांनी एक एक पत्ते काढायला सुरुवात केली. लोकांमध्ये जाऊन शेकापने सांगायला सुरुवात केली की भाजपने आपले उमेदवारच फोडलेत आणि निवडणूक बिनविरोध करून तुम्हाला मतदानापासूनच दूर ठेवलंय. एवढंच काय, पण पनवेलमध्ये एकाच मतदाराची 2दा नोंदणी करण्यात आल्याचा फक्त आरोपच शेकाप करत नाहीये, तर लोकांमध्ये जाऊनही हा मुद्दा लावून धरलाय. शेकापचं म्हणणं असंय की पनवेलमध्ये 36,000पेक्षा जास्त मतदारांची दुसऱ्यांदा नोंदणी करण्यात आली आहे. पनवेल महापालिका नव्याने स्थापन झालेली महापालिका आहे आणि नागरिकांवर या महापालिकेने मालमत्ता कराचा अतिरिक्त बोजा टाकल्याचंही शेकापचं म्हणणं आहे. सर्वात मोठा मुद्दा शेकापने लावून धरलाय तो म्हणजे नवी मुंबई विमानतळाचा. पहिलं उड्डाण होण्यापूर्वी विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं.
मात्र अजूनही ही मागणी पूर्ण झालेली नाही. या विमानतळासाठी भूमिपुत्रांनी स्वतःची घरं मोडून जागा दिली आहे आणि जर ही मागणी मान्य होत नसेल तर तुम्ही दिलेल्या शब्दाचं काय, असा सवाल प्रचारात बाळाराम पाटलांनी व्यक्त केलाय. याशिवाय पनवेलच्या पाण्याचाही मुद्दा गंभीर बनलाय आणि नोकरदार वर्गालाही पाणी नसल्यामुळे कधी कामावर जायचं असताना पाण्याची वाट पाहावी लागते, तर कधी ऐन सणासुदीच्या काळातच पाणी नसतं. या मुद्द्यांसोबतच सिडकोच्या हडपलेल्या जमिनी आणि प्रदूषण या मुद्द्यावरही शेकाप प्रचारावर भर देत आहे. तर दुसरीकडे भाजप कोणत्याही परिस्थितीत आपलीच सत्ता येईल आणि गेल्या काळात झालेल्या विकासाच्या आधारावर लोक आम्हाला मत देतील असं सांगताय. प्रत्येक विधानसभेत बाळाराम पाटलांवर प्रशांत शेठ भारी पडले असले तरी भाजप गेल्या 10 वर्षांपासून जास्त काळ सत्तेत आहे आणि लोकांना रोज ज्या अडचणी येत आहेत त्याच घेऊन शेकापचा प्रचार सुरू आहे. बाळाराम पाटलांनीही भर याच मुद्द्यांवर दिलाय की भाजपने आता बिनविरोध पॅटर्न राबवून लोकांच्या मतांचा अधिकारही हिरावून घेतलाय आणि त्यामुळेच 8 जागा बिनविरोध आणूनही इथे भाजपचीच अडचण होते. तुम्हाला काय वाटतं? पनवेलमध्ये कुणाची सत्ता येईल? कमेंट मध्ये जरूर व्यक्त व्हा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राईब करा.